पुण्यामध्ये गुइलन बॅरे सिंड्रोम म्हणजेच जीबीएसनं पहिला बळी घेतलेला आहे। सोलापुरातील एका तरुणाच्या मृत्यूनंतर पुण्याची आरोग्य यंत्रणाही अलर्ट मोडवरती आलेली आहे। हा जीवघेणा आजार नेमका आहे तरी काय आणि जीबीएस आजाराशी लढण्यासाठी काय काळजी घ्यायची पाहूयात या रिपोर्टमधून। पुण्यात सध्या गुइलन बॅरे सिंड्रोम आजारानं थैमान घातलाय। या आजारामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अशातच गुइलन बॅरे सिंड्रोममुळे पुण्यातल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। हा तरुण मूळचा सोलापूरचा होता। या आजाराची लागण झाल्यानंतर तरुणानं सोलापुरात उपचार घेतले। उपचारादरम्यान तरुणाला आयसीयू मधून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं। मात्र अचानक श्वसनाचा त्रास झाल्यामुळे या तरुणाचा मृत्यू झाला। तरुणाच्या मृत्यूनंतर पुण्यात आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय। आपल्याकडे सध्या जीबीएस ह्या प्रकारचा आजार आलेला आहे। रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये। पुणे महानगरपालिकेनं आपल्या इथं कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये तिथल्या सगळ्या पेशंट लोकांची व्यवस्था केलेली आहे। बिल मोठ्या प्रमाणावर येत आहे, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये नागरिकांना आर्थिक ताण पडू नये म्हणून महानगरपालिकेला तशा सूचना दिलेल्या आहेत आणि आयुक्तांनी कमला नेहरू हॉस्पिटलला तिथे ती व्यवस्था केलेली आहे। पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये आपण YCMला ही सगळी व्यवस्था केलेली आहे। जसं कोरोनाच्या काळामधलं संकट आपण वेळीच ओळखून उपाययोजना केलेल्या होत्या, तसं हेही एक आजाराचं नवं संकट आपल्यावर आलेलं आहे। रुग्णांची वाढ होतीये आणि त्याच्यातनं घाबरून जाऊ नका। पुण्यात गुइलन बॅरे सिंड्रोम आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 73 वर पोहोचली आहे। या रुग्णांमधील काहींची प्रकृती गंभीर आहे। जीबीएस हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे। 1 लाख लोकांमध्ये एखाद्याच व्यक्तीला होतो। अशक्तपणा आणि हातापायांना मुंग्या येतात। श्वास घ्यायला, गिळायला, बोलायला त्रास होतो। वेगवेगळ्या कारणांमुळे हा आजार होऊ शकतो। बॅक्टेरियल इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शनमुळे होतो। मेंदूवर परिणाम होतो। शरीराच्या हालचाली मंदावतात। चेतासंस्था, मज्जातंतूच्या चाचण्या निदानासाठी गरजेच्या। रुग्ण पूर्ण बरा होण्यासाठी काही महिने लागू शकतात। हा ऑटो इम्युन डिसीज असतो। तर जेव्हा एखादा असं काहीतरी येतं, बॅक्टेरियम किंवा व्हायरस, त्याच्या अगेन्स्ट जे अँटीबॉडीज असतात ते या शीथवर म्हणजे या कोटिंगवर काम करतात आणि ते कोटिंग काढून टाकतात। त्याच्यामुळे त्या नर्व एकदम हुळहुळ्या होतात। त्याच्यामुळे मग असं वीकनेस होणं, पायामध्ये मुंग्या येणं, श्वास घ्यायला त्रास होणं, अशा गोष्टी चालू होतात। मग असं झालं तर साधारणतः हळूहळू तो पायापासून सुरू होऊन वर जातो आणि मग कधी कधी श्वास घ्यायला त्रास, कधी कधी डबल दिसणं, अडखळणं। आता तुम्ही गुगल केलं तर ही मॉर्टॅलिटी, ती मॉर्टॅलिटी 7.5 ते सोडून द्या। आता सगळं पूर्ण बरे होतात। परत हा होऊ शकतो का? रेअरली होऊ शकतो, ते आता सोडून द्या। काही काही लोकांमध्ये कायमचे सिम्पटम्स राहू शकतात का? फार कमी लोकांमध्ये राहतात, पण कोणाचे राहणार नाहीत। मी हजारो पेशंट पाहिलेत घ्या बऱ्याचे, बहुतेक सगळे पेशंट पूर्णपणे बरे होतात। जीबीएस या आजाराचं पहिलं लक्षण म्हणजे अशक्तपणा आणि हातापायांना मुंग्या येणं। या आजाराचं नेमकं कारण काय हे सध्या तरी माहित नाही। मात्र आजाराचं लवकर निदान झालं तर रुग्ण बरा होऊ शकतो, पण वेळेत निदान होऊन उपचार झाले नाहीत तर रुग्णांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागू शकतं। त्यामुळे जीबीएसचा धोका टाळण्यासाठी वेळीच योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे। रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे।